हाय गाईज, तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आम्ही नाही का दुपारी माझी बहीण मला तेल लावत होती डोक्याला. बघा, तिला म्हणलं तुझं तोंडच दिसी नाही जरा, नाही का. मग हसत होती तिने बघून. आणि बघा, वेणी घातली होती मला त्याने, नाही का. कशी वाटते सांगा गाईज. आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. काही चुकलं तर मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. की बघा, आवनी कशी बसली होती माझ्यापाशी येऊन. बघा कशी करत होती, झोपेतून उठून येऊन बसली होती माझ्यापाशी. बघा आदितचं कसं चाललं होतं, दोघं मस्ती करत होते बघा. आणि गाईज, तर माझ्या ब्लॉगमध्ये काही चुकलं तर मला कमेंट करा. बघा, आवनी कशी त्याला आदू झोपला होता ना, त्याला उठवत होती बघा. आणि मम्मी स्वयंपाक करत होती आणि मम्मीकडे पळत होती ती. काही पिशवीमध्ये काय मिरची काय होती, तिला खायचं वाटलं नाही का, ते आणायला गेली होती तिकडं. मम्मी तिकडे स्वयंपाक करत होती, पसारा पडला होता घरात, काम तर काही झालं नव्हतं हे बघा. आणि दुपारून नाही का आधी उठला आणि मग आमरस करायचं होतं, त्यामुळे नाही का मम्मी आमरस करत होती हे बघा. पूर्ण नाही का आतमधलं ते आंब्याच्या आतमधलं पूर्ण गाभा काढून घ्यायचा. आणि आजू कसा बसला होता बघा, आंबा खायचा होता त्याला, त्यामुळं हे बघा. आणि काही चुकलं तर मला कमेंट करा. आणि गाईज, आणि 1 किलोमध्ये चार पाचच आंबे बसले होते बघा. सगळं काढून घेतलं होतं. आणि आता त्यात नाही का साखर टाकायची होती आणि त्याला हे बघा साखर टाकत होते. जसं आपल्याला गोड पाहिजे तेवढं नाही का, तेवढं टाकायचं. आणि बघा, मी 2-3 चमचे टाकले होते आणि थोडेच टाकले होते कारण आंबे गोड होते हे बघा. मी आता पूर्ण मिक्सरमध्ये नाही का बारीक करून घेत होते त्याला. छान लागत होतं ना, म्हणजे छान झालं होतं आमरस. मग त्यात काय पाणी बिणी काय टाकायचं नाही का, म्हणजे जास्त असं काहीच, जसं आहे तसंच हे बघा. माझी बहीण व्हिडिओ काढत होती आणि ती स्वतःच आरशामध्ये बघून घेत होती हे बघा. मी तवर नाही का बारीक करून घेतले होते बघा, किती छान वाटत होतं, बारीक झालं होतं चांगलं. आणि आता ते काढून घेणार होते मी पातेल्यामध्ये नाही का. आणि त्याच्यात ना आता इलायची टाकायची असली तरी टाकायची, ज्यांना नाही का आवडतं असं. तर थोडं दूध टाकलं होतं आणि परत एकदा त्याला बारीक करून घेतले होते मी नाही का, असं म्हणजे पूर्ण मिक्स व्हायला. घट्ट झालं होतं लईच, त्यामुळं अजून थोडं दूध टाकलं नाही का. म्हणलं अजून थोडं पातळ तर पाहिजे. आणि आम्ही 5-6 जण होतो त्यामुळं नाही का. हे बघा किती छान वाटतं. त्याला नाही का पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि काढून घेतले होते मी पातेल्यामध्ये, काढतच होते पूर्ण काढून घेतलं. ते हलवून घ्यायचं जरा नाही का, जरा चांगलं हे बघा, किती छान दिसत होतं ना. आणि हे घेतलं होतं, मम्मीला दिलं होतं. आणि आजू बी बसलं होतं. आजूला काय पाहिजे होतं काय माहिती, असं करत होतं बघा येड्यासारखं. खायचं होतं पण नाही का, नुसतं त्याचं इकडं तिकडं काय खाऊ काय ठेवू, नुसतं मन नाही का वेगळीकडंच हे बघा. काय बडबड करत बसला होता काय माहिती. आवनीच्या मागं लागतं नुसतं. आवनी काय घेतली की त्याच्याकडून ओढून घ्यायचं नाही का. कसं बसला होता, तोंड बघा कसं केलं होतं, तोंड वाकडं तिकडंच. त्यानंतर नाही का मी परत संध्याकाळी नाही का ती बसलो होतो आम्ही असंच बाहेर नाही का. बघा माझी बहीण व्हिडिओ काढत होते, तिला नाही का ती हे करत होते. आणि मग मम्मी जाणार होती. मग मम्मी त्या दिवशी नाही का, ज्या दिवशी मम्मीला जायचं होतं म्हणजे चालले होते ते गावाला, त्या दिवशी नाही का मग ते डोनट करायला घेतलं होतं. आणि लय दिवस झालं खाल्लंच नव्हतं, त्यामुळे म्हणलं करायचं नाही का, मम्मी आहे तोवर करून घेईल. आणि बघा मैदा घेतला होता आणि त्याच्यात बेकिंग पावडर टाकली होती आणि ही डालडा गरम करून घेतला होता. थोडं नाही का असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं होतं आणि हातावर पडेल नाही का हळूच. आणि हे बघा,
ह्याच्यात इलायची नाही का, इलायची आणि साखर पूर्ण बारीक करून घेतलं होतं आणि चाळून घेत होती मम्मी. ते इलायचीचं वरचं नाही का म्हणजे ते राहत होतं त्यामुळं. आणि बघा, आणि जायफळ होतं, जायफळ आणि इलायची. आणि हे बघा अंडे होते, 5-6 अंडे घेतले होते आणि त्याच्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं होतं नाही का. हे बघा टाकत होते त्याच्यामध्ये मम्मी पूर्ण हळूहळू नाही का, म्हणजे पूर्ण असं मिक्स होऊन पूर्ण असं चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा टाकली होती सगळं आणि त्याला दोन्ही हाताने नाही का चांगलं हे करून घेत होते. आणि 2 किलो मैदा होता, साखर नाही का, साखर, इलायची, बेकिंग पावडर, डालडा. माझ्या त्यात नाही का साखर बारीक करून घेतली होती ना, पिट्टी साखर आणायची नाही तर मग नाही का घरातच बारीक करून घ्यायचं. मग आम्ही घरातच बारीक करून घेतलं होतं आहे बघा. आणि साखर पूर्ण मिक्स झाल्यानंतर आम्ही दूध टाकत होतो त्याच्यात. मी थोडं गरम होतं त्यामुळे नाही का हळूहळू थोडं मिक्स करत होते मम्मी आणि मग मी टाकत होते. सगळं टाकून घेतलं होतं दूध आणि छान त्याला नाही का असं पूर्ण हे करून घ्यायचं, मळून घ्यायचं. किती छान दिसत होतं बघा पीठ नाही का, म्हणजे वास तर एवढा येत होता ना ते ह्याचा, वासले मस्त येतं गाईज नाही का डोनटचा. बघा त्याला पूर्ण असं नाही का पीठ आपण कसं मळतो ना तसं चांगलं करून घ्यायचं आहे बघा. बेकिंग पावडर टाकून घेतली होती आणि त्यासाठी नाही का मी तळायसाठी हे काढून डालडा बी घेतलं होतं बघा. त्यासाठी नाही का मी कढई ठेवली होती आणि इकडं नाही का सगळं असं तयारी करून ठेवली होती. मम्मी तळणार होती त्यामुळे नाही का मग हे माझी बहीण आणि मम्मी नाही का ते हे करत होते, डोनटचं नाही का ग्लासने हे करत होते, आकार देत होते. आणि गोल गोल आपल्याला जसे पाहिजेत नाही का तसे हे करून घ्यायचं. आणि हे बघा आदू कसा बसला होता हात लावत. हे बघा एवढं असं करून घेतलं होतं आणि बघा मम्मी तळत होती. बघा किती छान दिसत होतं आणि मला मस्त लागत होतं. मी लगेच खाल्लं होतं नाही का तळं छान लागत होते. तर बघा बारीक ह्याच्यावर नाही का एकदम स्लो असं तळून घ्यायचं. आणि आवनीचा कार्यक्रम बघा कसा चालला होता, बसली होती नाही का खिडकीत येऊन आणि त्यासोबत नाही का मस्ती करत होती. बघा लई त्याला तिला मस्ती करायला लईच आवडते, खिडकीतच येऊन बसते ती कशासाठी, माती खायसाठी. आणि संध्याकाळी बघा आजूचं काय आजू माझा पाय नाही का पाय दाबत होता, तेल घेतलं होतं आणि मालिश करत होता माझ्या पायाची. बघा कसा बसला होता. लाईट बंद केली होती मी. बघा एवढं तेल वतून घेतलं होतं त्याला. पाय दाबायचं नाही, नुसतं तेल वतायला लईच मजा येते नाही का, म्हणजे तेल वतायचं नुसतं. दाबणार तर काही नाही, उगाच थोडं हे करणार. आणि नंतर नाही का दुपारी हे आलं होतं काय म्हणजे हुंट, आणि आजू कसा हुंटावर बसायला हा बी म्हणत होता नको, तेव्हा काय बसवलं नाही. आणि हे बघा आवनीचा आंबा खायचं कसं कार्यक्रम चालला होता. ती झोपली होती नाही का, म्हणजे त्यामुळे तिला काय आंब्याचं बघितलंच नव्हतं तिने. नंतर तिला आंबा दिला होता खायला. बघा किती राडा करून बसली बघा. आणि त्याच्या मागे लागली जणी बी खात होता ना संध्याकाळी. आणि हिचं बघा कसं चाललं होतं, आंब्यासाठी नुसतं ओरडत होती त्याला. ते बघा कशी करते, लई आंबा खाऊन जुलाब करायचं, म्हणजे नाही का लईच खाल्ल्यावर तसं ही होतं. त्यामुळे नाही का तिला जास्त देत नव्हतं, तरी बी ती कशी करत होती, कशी ओढून घेत होती. पण खाली बस म्हणलं लगेच बसत होती, तिला आंबा खायचा होता त्यामुळे. बघा कसे का तिला असं वाटत होतं की देतच नाही का, देणारच नाही त्यांनी, त्यामुळे ती खाली बसत नव्हती. बसत होती लगेच उठत होती, बसत होती उठत होती. मला कशी बाय करत होती. बाय गाईज, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात आपण. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा ब्लॉग लवकरच अपलोड करते.